गुरुच्या आज्ञेचं पालन करणं हे शिष्याचं आद्य कर्तव्य असतं आणि त्यामध्येच त्याचं हितही असतं. स्वामी, श्रीपाद, कसं काय चाललंय तुझं? आपल्या कृपेने सगळं चांगलं चाललंय. सगळं छान चाललंय ना? मग जा 3 महिने काशीला जाऊन राहा. स्वामी, आपल्यापासून मला लांब का पाठवताय? मला इथे राहूनच तुमची सेवा करायची. अरे उगाचच सांगतोत का आम्ही तुला? तुझ्या भल्यासाठीच सांगतोत ना. जा 3 महिन्यानंतर आम्हाला येऊन भेट. स्वामी, एक अभंग आहे. चहू वेद जाग साही शास्त्र कारण 18 ही पुराणे हरिसी गाती. वाह. याचा अर्थ असा की 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराणे हे नेहमीच हरीचं गायन करत असतात. अरे म्हणजे 4, 6 आणि 18. अरे वा, जमलं की. म्हणजे एकूण 28 होतात. तर अशी युगे 28 या आरतीमध्ये अभिप्रेत असावी. बरोबर. हा तर्क यथायोग्य वाटतो. तरी पण कोण तुम्ही? ब्राह्मणात का? हो. अरे मग या, आमच्यात सामील व्हा. या. नाही नाही, माझी तेवढी कुवत नाही. कुवत नाहीये? अरे मग या तीर्थक्षेत्रात आलायस कशाला? तुला माहितीये हे तीर्थक्षेत्र म्हणजे विचारवंत लोकांची भूमी आहे, ज्ञानवंत लोकांची भूमी आहे ही. इथे कुणाही ऐऱ्या गेऱ्याने पाऊल सुद्धा ठेवू नये. अहो, मी इथे आलो कारण तशी माझ्या गुरूंची आज्ञा होती. अरे तुझ्या गुरूंना काही कळतं का? इथे एकाहून एक विद्वान ब्राह्मण आहेत. इथे तुझ्यासारख्या अविद्वान ब्राह्मणाची गरजच काय? या पवित्र भूमीत तुझं पाऊल ठेवण्याची हिंमतच कशी झाली? महाशय, तुम्ही मला वाटेल ते बोला, पण माझ्या गुरुविषयी काही वावगं बोलू नका. यथा राजा तथा प्रजा. म्हणजे तुझा जसा गुरु तसा तू. तोही ह्याच्यासारखा बुद्धिमान असणार म्हणून याने त्याला इथे पाठवलंय. अगदी योग्य तेच बोललात तुम्ही. स्वामी, बघताय ना काय घडतंय माझ्यासोबत ते. स्वामी, आपण श्रीपाद भटांना आपल्यापासून दूर का केलं? सोळ्या, अरे आई आपल्या लेकराला कधी आपल्यापासून दूर लोटते का रे? भगवंताचंही तसंच आहे. तो आपल्या भक्ताच्या अगदी सान्निध्यात असतो. श्रीपाद भट सुद्धा आमच्या अगदी जवळ आहे, अगदी जवळ. अहो ब्राह्मण श्रेष्ठ, तुम्ही इथे काय करताय? उठा इथून. पण का? अहो ही जागा ज्ञानवंतांची. तुमच्यासारख्या अज्ञानी लोकांनी ही कोपऱ्याची जागा पकडायची, तीच तुमची लायकी. उठा इथून. उठ.
स्वामी, तुम्ही बघताय ना किती अवहेलना होतीये माझी. कुटुंबपती अपमान सहन करावा लागतोय. मी काय करू? कसे दिवस काढू इथे? स्वामी, अजून झोपला नाही तुम्ही? अरे कशी झोप लागेल आम्हाला? आमचे भक्त जागे असताना आम्हाला झोप लागेल? आमच्यावर काही फक्त तुमचीच जबाबदारी नाहीये, इतर अनेक भक्तांची जबाबदारी असते आमच्यावर. स्वामी, अहो कुणाबद्दल बोलताय तुम्ही? अरे सगळ्याच गोष्टी सांगायला बांधील नाही होत आम्ही तुला. आहे एक आमचा भाबडा भक्त. अहो आजकाल वेद शास्त्र पुराण असे जाणणारे ब्राह्मण आहेत कुठे? अहो आपल्यासारखे विद्वान ब्राह्मण या काशी क्षेत्रीत अजून आहेत, म्हणून तर इथे देवधर्म अजून टिकून आहे. हो ना. नको नको, सभामंडपात जाणं म्हणजे त्या ब्राह्मणांना आपला मानभंग करण्याची आयती संधी देणं. नकोच ते. स्वामी, 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 स्वामी. स्वामी, स्वामी. काय रे, पळून चालला होतास? त्या ब्राह्मणांना घाबरलास होय रे? स्वामी, आपल्यापासून काय लपले? ते ब्राह्मण माझी अवहेलना करत होते. त्यांच्या एवढं ज्ञान नाहीये माझ्याकडे. अरे म्हणून काय झालं? आम्ही आहोत ना. मग अरे तुझा अपमान तो आमचा अपमान. आमचा अपमान आम्ही कसा काय होऊ देऊ? आम्ही असं होऊ देणार नाही. चल आमच्या बरोबर त्या ब्राह्मणांकडे चल. स्वामी, तर मी काय म्हणत होतो, या इथे जमलेल्या प्रत्येक बाबींवरती आपण पूर्णपणे लक्ष. स्वामी, पूजा संपन्न झाली. आमचा नैवेद्य कुठे आहे?
चांडळा, किती हीन वृत्तीचा आहेस तू. स्वामी समोर तू हा असला नैवेद्य आणून ठेवतोस, त्यांचा अपमान करतोस. तुला याची शिक्षा मिळायलाच हवी. तू या क्षणी भस्म होशील. श्रीपाद, तुला वेद, शास्त्र, पुराण याचं ज्ञान नाही ही खंत होती ना. आता आम्ही तुझ्या मस्तकावर हात ठेवलेला आहे. आता फक्त वेद, शास्त्र, पुराण एवढंच नव्हे तर जगातील अलम ज्ञान तुला अवगत होईल. जा, या ब्राह्मणांबरोबर वादविवाद कर आणि जिंकून ये. स्वामी, यापूर्वी चर्चेसाठी तुम्ही मला निमंत्रण दिलं होतं, परंतु ते निमंत्रण मी स्वीकार करू शकलो नाही. आज माझ्या गुरुच्या कृपेमुळे मी तुमच्याशी कुठल्याही विषयावर वादविवाद करण्यास समर्थ आहे. मी तुम्हाला आव्हान करतो, माझ्याशी वादविवाद करायला तयार व्हा. ठीक आहे, हो, पण आपल्या या वादविवादाला विषयाचं बंधन नसेल. कबूल आहे? होय. मग ठीक आहे. आम्हाला सांगा, राजा आणि संन्याशी हे अपयशी कधी ठरतात? राजा जेव्हा तृप्त होतो आणि संन्याशी अतृप्त, तेव्हा ते दोघंही अपयशी झाले असं मानावं लागतं. आता तुम्ही प्रश्न विचारा. मला सांगा, स्वभावाला औषध नसतं हे योग्य की अयोग्य? अगदी अयोग्य. मनात आणलं आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर स्वभावात बदल घडवून आणू शकता येतो. अहो, जिथे वाल्यासारखा दुष्टतम मनुष्य जेव्हा महर्षी वाल्मिकी होतो आणि संपूर्ण जगाला रामकथा ऐकवतो, तिथे कोणती गोष्ट अशक्य आहे?
तेव्हा बदल घडवून आणू शकता येतो, पण त्यासाठी प्रबळ इच्छाशक्तीची गरज आहे. आता आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो. आता आम्हाला सांगा, संत कोणाला म्हणावे? सामान्य माणूस आणि संत यामध्ये फरक कसा करावा? ज्याप्रमाणे काचेला उष्णता दिली तर ती फुटते, त्याचप्रमाणे सामान्य माणूस साध्या प्रतिकूलतेमध्येही नष्ट होतो. परंतु संत सोन्यासारखा असतो. प्रतिकूलतेच्या अग्नीत तापून निघून एका नव्या तेजाने झळाळून निघतात. आता तुम्ही प्रश्न विचारा. सद्गुरू आणि परीस यांच्यामध्ये साम्य कोणतं? परीस ज्याप्रमाणे लोखंडाचं सोनं करतो, त्याप्रमाणे सद्गुरू त्याच्या शिष्याला आपल्या उपदेशाने सोन्यासारखा करतो. आता मला एक सांगा, सद्गुरू आणि परीस यांच्यामध्ये भेद कोणता? भेद? छे छे, उलट सद्गुरूला दिलेली परीसाची उपमा ही योग्यच आहे. उपमा योग्य असेल, पण ती अपूर्ण आहे. अपूर्ण म्हणजे? परीस लोखंडाचं सोनं करतो, पण त्याचं स्वतःचं परीस पण लोखंडाला देऊ शकत नाही. सद्गुरूला शरण आलेला शिष्य आपल्या उपदेशाने कित्येक लोकांचं आयुष्य बदलून टाकतो. सद्गुरू आपल्या शिष्याला आपल्याच तोला मुलाचं बनवू शकतात. स्वामी, स्वामी तुम्ही धन्य आहात. तुमच्या अलौकिक ज्ञानाने मी समृद्ध झालो. त्याच्याचमुळे यांच्यासारख्या पंडितांवर मी मात केली. ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद जसे वदवलेत तसा चमत्कार केलात तुम्ही. मी तुमचं आयुष्यभर ऋणी राहील. श्रीपाद, तुझ्या या ज्ञानाचा उपयोग लोकजागृतीसाठी कर, लोकांना भक्ती मार्गात आणण्यासाठी कर, लोकांचं भलं कर. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो शंभो शंभो. बरदोरजी, काय कसं काय चाललंय काम? स्वामी, आपल्या कृपेने शब्द व्यवस्थित आहे. आपलाच आशीर्वाद. आपल्या कृपेने तर अक्कलकोटचा मामलेदार होण्याचा मान मिळालाय. अजून काय हवं? आता लोकांची सेवा करतो. छान. अरे, लोकांची सेवा हीच खरी ईश्वराची सेवा. लक्षात ठेव. निघा अधिक. आम्ही आपल्या जवळ बसायची परवानगी द्यावी. अरे, तुझ्याकडे येणार आहे एक जण, त्याची सेवा करायची आहे तुला. जा, चल, निघ इथून. स्वामी, कोण येणार आहे? अतिथी देवो भव. पाहुणा नातलग येणार आहे तुझा. जशी आज्ञा. आता मी तो पण लवकरच तुम्हाला भेटायला येतो. कोण? नवरूजी. या या या, आतमध्ये ये. थांबा, मी पाणी आणते. बरं नवरोजी,
आज अचानक कसं काय येणं केला? अरे या अक्कलकोट मध्ये काही काम होता, ते उरकला आणि एकदम दिमाग मध्ये आला, अरे आपला बर्जोरजी इथेच तर राहते. जवळचा रिश्ता आहे पण भेट नाही म्हणून दुरावत चालला. हे काय बरोबर नाही. तेव्हा म्हटलं विचारावं, खुशाली विचारावी, पाहुणचार घ्यावा. ठीक केलं ना? चोक्कस. आणि थोडा कशाला, भरपूर घ्या. बरं आज इथेच मुक्कामाला राहायचं. मागच्या वेळी मला न भेटत निघून गेलात, आम्हाला खबर नंतर कळली. मात्र आज तुम्हाला सोडणार नाही. आम्हाला पण एक खबर लागली. कसली? अरे तुम्ही मामलेदार झाला त्याची. मग आज या मामलेदारच्या घरचा पाहुणचार घेतल्याशिवाय जायचं नाही. तुम्ही हातपाय धुवून घ्या, मी जेवणाचं बघतो. बरं नवरोजी, लई बरा वाटला तुम्ही आला ते. अरे मला पण दिल एकदम खुश झाला. बरं मी हातपाय धुवून घेते, मग बसू बोलत. या या. स्वामी, अनेक दिवसांपासून एक प्रश्न येतोय मला. चोळ्या, हल्ली आम्ही पाहतो तू बऱ्याच गोष्टी मनातच ठेवतोस. ही खोड काय बरी नाही. नाही नाही स्वामी, तसं काही नाही. चोळ्या, अरे मनात प्रश्न उद्भवला की लगेच विचारून मोकळं व्हायचं. स्वामी, माणसाला परमेश्वराचं प्रत्यंतर कधी मिळतं? प्रत्यंतर हवं असेल तर एकतर अविश्वास हवा किंवा मग समर्पण. स्वामी, ते कसं काय? समर्पण असेल तर बक्षीस म्हणून परमेश्वर भेटतो आणि अविश्वास असेल तर स्वतःच्या अस्तित्वाची प्रचिती यावी म्हणून परमेश्वर भेटतो. पण त्यासाठी ती वेळ यावी लागते. आणि ही वेळ कोण आणतो? आम्ही आणतो ती वेळ. खरंच बर्जोरजी, जेवण एकदम झकास. घ्या घ्या. एकदम उत्तम झाला. अरे हो, तुमच्या मामलेदारकीला शोभेल असाच जेवण होता. आपला तर मन भरला. आणि पोट? अरे पेट तर पहिला भरला. भरपेट जेवलो मी. अशा दात मिळाले की कसं समाधान वाटते. आणि असा आदरात इथे झाला की मी. बरं मी जरा दरवाजा बंद करून येते. हा बर्जोरजी, हा बाकी केम छो? कामकाज धंदा पाणी कसा चाललाय? समजा कसं स्वामींच्या कृपेने छान चालू आहे. कामात पण प्रगती होते. काय बर्जोरजी, हा स्वामी कोण आहे? हा मगाचपासनं बघते तुम्ही सारखा म्हणते स्वामींनी हे केला, स्वामींनी ते केला, स्वामींमुळे हे झाला. हा स्वामी आहे तरी कोण? स्वामी कोण हे सांगणं एवढा मी मोठा नाही. स्वामी माझे गुरु. मी जर तुला स्वामींबद्दल सांगेल ना तर तू पण स्वामींना गुरु मानायला लागशील. स्वामींबद्दल जाणून घेतल्यावर स्वामींचा भक्त झाला नाही असा माणूस सापडणं कठीण. अरे मी स्वतः अनुभव घेतलेत. तुला विश्वास नाही बसत? मी तुला स्वामींच्या लीलांबद्दलच सांगतो, मग तुझा विश्वास बसेल.
तुम्ही सांगताय म्हणून मी मानायचा? हा, विश्वास कसा बसेल? आणि त्यांना गुरु बिरू करणं तर दूरच राहिला. आणि काय आहे, स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्याशिवाय असल्या गोष्टी खऱ्या कशा वाटणार तुम्ही मला सांगा. आता उद्या मी सांगितला की एका माणसाला शेपूट फुटला तर तुम्ही मानणार? हा, तुम्ही पण बोलणारच ना की पहिला माणूस दाखव म्हणून. अरे तसाच आहे. हा, नाही नाही, त्याला कितीही समजावा तो समजणार नाही. गाढवा पुढे वाचली गीता. काय झालं स्वामी? अहो, कशाबद्दल बोलताय तुम्ही? अरे घोडा इथेच पेन खात. मनात श्रद्धा नसली ना की मग भगवंताबद्दल, त्याच्या अस्तित्वाबद्दल शंका. अशा शंकेखोर माणसाला तुम्ही कितीही परोपरीनी समजावा, प्रभावी पद्धतीने समजावा, तो अजिबात मानणार नाही. याच्या उलट श्रद्धा असलेल्या माणसाचं आहे, घडणारी कुठलीही गोष्ट भगवंताच्या कृपेमुळे घडली असं त्याला ठाम वाटत असत. आता वेळ आलीये एका शंकेचं श्रद्धेत रूपांतर करायचं. खरंच स्वामी अवतारी पुरुष आहे. मी सांगितलेलं अक्षर ना अक्षर सत्य आहे. आणि एवढंच नाही तर तुम्ही येणार हे सुद्धा मला त्यांनीच सांगितलं आणि घरी धाडलं. नाही नाही बर्जोरजी, आपण जे सांगता ते काय पटत नाही आपल्याला. असे काय करते तू? का आपल्या दोघांमध्ये अविश्वासाची भिंत उभी करते? ती भिंत आम्ही पाडून टाकतो. काय रे नवरोजी, तुझा म्हणे विश्वास नाही आमच्यावर? स्वामी, नाही म्हणजे समधी बारी दरवाजे बंद असताना तुम्ही आतमध्ये आला कसे? अरे येण्या जाण्यासाठी दरवाजाची आवश्यकता असते तुम्हा माणसांना, आम्हाला नाही. आम्ही चैतन्य आहोत. दरवाजे, खिडक्या, भिंती यांचा अडसर आम्हाला अडवू शकत नाही. भक्ताच्या हृदयाची कवाडं उघडी असली की आम्ही प्रवेश करतो. तेच सांगण्यासाठी आलोत आम्ही तुला. तुझ्या मनाची दारं उघड. तुझ्या मनाची कवाडं उघडली की तिथे भक्ती नांदेल. भगवंतावरच्या श्रद्धेचा वास होईल. भगवंतावरील श्रद्धेनी दगडही तरंगू लागतात आणि सेतू तयार होतो. तूही विश्वास ठेव आणि सेतू बांध भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी. स्वामी, स्वामी, स्वामी मला माफ कर. मी आपल्यावर उगाचच शक केला. आपण प्रत्यक्ष अनुभव देऊन माझे डोळे उघडले, माझं जीवन सार्थक केलं. स्वामी, स्वामी मला एक विचारायचं आहे. माझ्या जीवनात लय घोर आहे.
माझ्या डोक्यावर मोठा कर्ज आहे स्वामी, भेटेल काय ते? भेटेल भेटेल. तू आम्हाला काय देणार? मी जे पैसा मिळेल त्यातला 1/4 हिस्सा मी तुम्हाला देईन स्वामी. ठीक आहे ठीक आहे, पण इथे बसून नाही, गुजरातला जा, गुजरातला. स्वामी स्वामी स्वामी, खरंच तुम्ही धन्य आहात. बर्जरजी, स्वामींनी मला गुजरातला जायला का सांगितलं असेल? स्वामींच्या लीला या अनाकलनीय असतात, आपल्या बुद्धीच्या पलीकडे. त्यांनी तुला गुजरातला जायला सांगितलंय ना, मग तेच काय ते मार्ग दाखवतील. स्वामी, बर्जरजी, तुम्ही लई प्रेमानं पाहुणचार केला बघा माझा. मी तुम्हाला भेटायला तर खाली हात आला, पण जाताना खूप काही घेऊन जाते. तुमच्यामुळेच मला स्वामींचं दर्शन झालं. लई दिवसापासून डोक्याला कर्जाची चिंता होती. आता ते कर्जा बी समजा उतरून जाईल. नाहीतर हे कर्जा मी कसा फेडला असता कुणास ठाऊक, कुठेतरी फरफटत गेला असता. तुमचे धन्यवाद मी कसे मानू? तू माझे कसले आभार मानते? आभार मानायचे ते स्वामींचे मान. स्वामींचीच कृपा समधी. खरंच स्वामी म्हणजे भगवानच आहे. त्यांनी माझा समजा भ्रम तोडला. त्यांनी मला गुजरातला जायला सांगितलंय. पण आता पण काय? गुजरात म्हणजे लई मोठा प्रांत आहे. म्हणजे नेमका तिथं कुठं जायचा आणि काय करायचा? नवरोजी तुम्हीच का? हा मीच. मी बडोद्याहून आलोय. बडोद्याचे महाराज मल्हारराव गायकवाड यांनी आपल्याला बोलावलं. मला? हो, त्यांचं तुमच्याकडे एक काम आहे. हे मिळाले तुझे उत्तर? हा हा हा, जा जा जा. बर, निघतो मी. महाराज, मी नवरोजी. आपण मला बोलावला? या नवरोजी या. आम्ही तुमच्यावर एक जबाबदारी सोपवायची ठरवली, आणि ती जबाबदारी जर तुम्ही पार पाडलीत तर तुम्हाला 15,000 रुपये रोख आणि जहागिरी देण्यात येईल. 15,000 रुपया? हो, 15,000 रुपये रोख. त्या बदल्यात तुम्ही आमचं एक काम करायचं. स्वामी समर्थांना इथं या बडोद्यात घेऊन यायचं. महाराज, हे काम तर लय कठीण आहे. पण आपल्यासाठी मी कोशिश जरूर करेन. पण कामयाबी मिळेल की नाही सांगू शकत नाही. हरकत नाही, तुम्ही तुमच्या परीनं प्रयत्न करावा अशी आमची इच्छा आहे. जरूर. एवढं तरी कराल की नाही? जरूर. स्वामी, स्वामी, तुमची लीला खरंच आगाध आहे. हा चमत्कार फक्त तुम्हीच घडवू शकते. एवढी मोठी रक्कम मिळते आणि तीही अशी अनपेक्षित. स्वामी, स्वामी, या पैशातून माझा समजा कर्जा फिटून जाईल आणि काही पैसा शिल्लक बी उरेल. या पैशांवर आपलाच अधिकार आहे स्वामी. ते घेऊन मी आपल्याकडे येते. महाराज, मी येऊ आता? या या नवरोजी, आणि परत स्वामींना घेऊनच या. जी.
काय नवरोजी, डोक्यावरचं कर्ज उतरलं का? स्वामी, सगळी आपली मेहरबानी आहे. म्हणजे त्याचा असा झाला की स्वामी समर्थांना इथं या बडोद्यात घेऊन यायचं, तर तुम्हाला 15,000 रुपये रोख आणि जहागिरी देण्यात येईल. स्वामी, माझा सगळा कर्ज फिटून शिल्लक राहिलेले पैसे स्वामी, मल्हाररावांनी आपल्याला बडोद्याला यायची विनंती केली आहे. आम्ही येणार नाही. जा, जाऊन सांग आमचा निरोप मल्हाररावांना आणि घेऊन जा पैसे. आम्हाला पैशापेक्षा तुमच्यासारख्या भक्तांची गरज आहे. स्वामी, स्वामी, आपण खरंच धन्य आहात. मला चमत्कार दाखवून माझे नुसते डोळेच नाही उघडले, तर मला कर्जमुक्तही केलं. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.